मित्रहो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड खळबळ उडवून दिलेलं ऑपरेशन टायगर आता फसलं जाण्याची अधिक शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेले 5 खासदार मात्र अभूतपूर्व पेचात अडकले आहेत. आता नव्हे, ओमराजे निंबाळकर यांनी जर झटका दिला तर या 5ही खासदारांची खासदारकीही जाणार आहे आणि मग ना घरका ना घाटका अशी होण्याची वेळ त्यांच्यावर येऊ शकते. उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार फोडल्यामुळे शिंदे गट प्रचंड खुशीत होता, आनंदी होता. अगदी जग जिंकल्याचा आनंद शिंदे गटाकडून साजरा केला जात होता. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे मात्र सतत तळ्यात मळ्यात असं सुरू होतं. नेमकी भूमिकाही स्पष्ट होत नव्हती. त्यामुळं ओमराजे निंबाळकर शिवसेनेतून फुटलेले आहेत की नाहीत हा प्रश्न अनेकांना पडलेला होता. ठाकरे शिवसेनेनं व्हीप काढून सुद्धा ओमराजे बैठकीला गैरहजर राहिले आणि त्यामुळे मग ते फुटलेले आहेत असा अगदी निष्कर्ष काढला गेला. नव्हे, ते तसं दिसून सुद्धा आलं. ओमराजे यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा निकाल यायचा होता. तो निकाल आज आला आणि ओमराजे यांच्या विरुद्ध तो गेला. न्यायालयाचा हा निकाल लागल्यानंतर आपण आपली भूमिका स्पष्ट करू असंही त्यांनी आधी सांगितलेलं होतं. पण तरीही त्यांनी आपला प्रवास शिंदे गटाच्या दिशेनं सुरू असल्याचं सूचित सुद्धा केलेलं आहे. फुटलेल्या 6 खासदारापैकी सगळ्यात मोठा रोष असलेले हे ओमराजे निंबाळकर, धाराशिवचे खासदार. शिवसैनिकांनी त्यांचा दहावा घातला. गद्दार, कलंक असं म्हणत त्यांच्याच मतदारसंघातून ओमराजे यांना खलनायक ठरवलं गेलं. त्यांच्या वडिलांच्या हत्येचा निकाल आज लागला आणि ओमराजे यांची भाषाही बदलली. आज मतदारसंघात जाऊन मतदारांशी, नागरिकांशी चर्चा करणार आहे आणि त्यानंतर मी माझा राजकीय निर्णय जाहीर करेन असं त्यांनी आजही म्हटलेलं आहे. याचा दुसरा अर्थ असा होतो की ओमराजे यांनी अद्याप शिंदे गटामध्ये जाण्याचा अंतिम निर्णय घेतलेला नाही. आता ते 2 दिवसामध्ये हा निर्णय घेणार आहेत. पण त्यांच्या या भूमिकेमुळं खरी झोप उडाली आहे ती ठाकरे शिवसेनेतून फुटलेल्या 5 खासदारांची. ओमराजे यांनी जर झटका दिला तर या 5 खासदारांना थेट घरी जावं लागणार आहे. या 5 खासदारांची खासदारकी धोक्यात आलेलीच आहे आणि ऑपरेशन टायगरचं मांजर होण्याचीही वेळ आलेली आहे. आपण अजून कोणताही राजकीय निर्णय घेतलेला नाही हे ओमराजे निंबाळकर यांनी आज स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे शिवसेनेनं व्हीप जारी करून सुद्धा बैठकीला गैरहजर का राहिला असा प्रश्न जेव्हा ओमराजे यांना विचारला गेला तेव्हा त्यांनी त्यावर असं सांगितलं की माझ्यासाठी कोर्टाचा निर्णय महत्वाचा होता, त्यामुळं मी कोणत्याच बैठकीला गेलो नाही. कोणत्याच. आता ते 2 दिवसात आपला निर्णय जाहीर करणार आहेत. ओमराजे यांच्या फुटण्याच्या चर्चेपासून त्यांचं राजकीय भवितव्य धोक्यात आलेलं आहे हे उघडपणे पाहायला मिळत आहे. त्यामुळं जर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच शिवसेनेमध्ये थांबायचा निर्णय घेतला तर उरलेल्या 5 खासदारांची खासदारकी आरामात धोक्यात येऊ शकते. ठाकरे गटाचे एकूण 9 खासदार आहेत. वेगळा गट स्थापन करण्यासाठी 6 खासदार आवश्यक आहेत. म्हणजे 2/3 खासदार फुटले पाहिजेत. 1 खासदार जरी कमी असेल ना तर वेगळा गट स्थापन केला जाऊ शकत नाही. आता ओमराजे जर माघारी फिरले तर 5च खासदार उरतात आणि ठाकरे गटानं बजावलेल्या व्हीपनुसार ठाकरे गट या 5ही खासदारांना बडतर्फ करण्याची शिफारस लोकसभा अध्यक्षांना करू शकतो आणि या खासदारांची खासदारकीही जाऊ शकते असं जाणकार सांगू लागले आहेत. शरद यादव केसचा दाखला देऊन ठाकरे गट या खासदारांना घरी पाठवू शकतो असं सुद्धा सांगितलं जात आहे. मात्र आता ओमराजे काय निर्णय घेतात यावर सगळं काही अवलंबून आहे. ओमराजे यांनी ऑपरेशन टायगर मधून माघार घेतली तर पक्षांतर करण्यासाठी आवश्यक असलेल्या 2/3 आकडा गाठणं शिंदे यांच्यासाठी अशक्य होणार आहे. परिणामी हे ऑपरेशन फेल होण्याची शक्यता वर्तवली जाते. शिंदे गटाची आता अब्रू जाण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळं
एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष सुद्धा ओमराजेंना या निर्णयापासून परत फिरू देतील का? खर तर हा खूप मोठा प्रश्न आहे आणि ओमराजे मात्र चक्रव्यूहात फसलेले आहेत हे सुद्धा आता स्पष्टपणे दिसू लागलेलं आहे. ओमराजे यांनी आता या परिस्थितीमध्ये कोणता निर्णय घ्यावा असं तुम्हाला वाटतं? मित्रांनो, जरूर सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.